नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या दशक वेध या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला माहिती आहे की आपण गेल्या दशकाचा आढावा घेतोय आणि नवीन दशकात काय होऊ शकेल किंवा काय व्हायला हवं याच्याबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांशी आणि मान्यवरांशी बोलतोय. अर्थात आपलं सगळं जे काही जगणं आहे त्याचा पाया असतो ते इकॉनॉमिक्स. पैसा आहे तो सब कुछ है असं म्हणतात आणि थिंक बँकवरती सुद्धा आपण इकॉनॉमी विषयी सातत्यानं वेगवेगळे मान्यवर बोलवत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. नुकतीच काही दिवसापूर्वी तुम्ही ज्यांची मुलाखत पाहिली आणि ती खूप लोकांना आवडली तेच अर्थतज्ञ डॉक्टर प्रदीप आपटे आज आपल्याबरोबर आहेत. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत गेल्या 10 वर्षातली इकॉनॉमी, काय घडलं, काय बिघडलं आणि येणाऱ्या 10 वर्षात काय घडायला हवं. सो सर, फार वेळ न घालवता पहिला प्रश्न स्वाभाविक आहे की प्रत्येक दशक हे एखाद्या घटनेनं ओळखलं जातं, इकॉनॉमीच्या बाबतीत सुद्धा. म्हणजे असं आपण पकडू की 90चं दशक होतं ते ग्लोबलायझेशननं ओळखलं गेलं. 2000 ते 2010 जे अमेरिकेत जी मंदी आली किंवा लेमन ब्रदर्स बुडाल्यानंतर जे काही घडलं त्यानं ओळखलं गेलं 2008चं. तसं गेल्या दशकातली कोणती एक घटना आहे किंवा कोणत्या घटना आहेत विशेषतः भारताच्या बाबतीत की ज्यांनी हे दशक ओळखलं जाईल? तुमचं हे शीर्षक म्हणून योग्य आहे, पण प्रत्यक्ष आर्थिक घडामोडींचा जो प्रवाह असतो त्याला आपल्या कॅलेंडरशी काही घेणं देणं नसतं. तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केलात की याच्या अगोदरच्या दशकामध्ये लेमन ब्रदर्स म्हणजे खरं तर 2008 साली ज्या प्रकारची मोठी अकराळ विकराळ अशी वित्तीय संकटाची चाहूल एकाएकी लागली आणि ते संकट आलं आणि त्याच्यामुळे जागतिक सर्व वित्तीय बाजारामध्ये फार उलथापालथ झाली. भारतावरती त्याचा किती पगडा किंवा किती प्रभाव पडला हा एक वेगळा मुद्दा आहे. तुलनेनं अन्य देशांच्या मानानं तो कमी पडला, पण तरी सुद्धा त्याचा परिणाम आपल्यावरती देखील झाला. आता मी 3 मुख्य गोष्टींवरती गेल्या दशकातल्या ज्या काही घडल्या त्याच्यावरती भर देऊ इच्छितो. एक म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी असेल आणि वेगवेगळ्या घटनांनी असेल, गेल्या दशकात पुन्हा एकदा प्रकर्षानं पुढे आलेला प्रश्न म्हणजे भारतामध्ये ज्या प्रकारची केंद्र आणि संघराज्य सदृश अशी परिस्थिती आणि अशी तरतुदी आहेत याच्याबद्दलचे अनेक प्रश्न यानं त्या मार्गानं उफाळलेले आहेत. आणि हे तर खरंच आहे की गेल्या दशकात सर्वात मोठी घटना काय घडली तर शेवटच्या वर्षी घडली, ती म्हणजे कोरोना नावाची जी काही भयंकर रोगाची साथ आली असं समजून जगभरचे व्यवहार ठप्प झाले. Sample complete. Ready to continue?